गोलंदाज रेडी. यावेळचा बॉल हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी आणि चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र कॅरी केलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक मैदानाच्या बाहेर जातोय. विकेट मैदानावरती आपण पाहिलं तर राज लोखंडे मात्र मिळवून देत आहेत. पुण्याचा राज गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल, ओहो फटका जबरदस्त खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आणखीन एक कॅच क्षेत्ररक्षकालाच निवडलेला आहे आणि फलंदाज मात्र माघारी परत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 18 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. विकेट क्रमांक मैदानाचा जर आतापर्यंत विचार केला तर जवळपास विकेट बाद होता आपल्याला पाहायला मिळत आहेत 6. श्याम शिगवन, राज चांगला कॅच एक राज न मात्र या ठिकाणी घेत असताना आपण पाहिलं. श्याम शिगवन, ओ श्यामचा कडक स्ट्रोक आहे परंतु हॅट्रिक होऊ शकते मैदानावरती आणि या स्पर्धेची पहिली एकमेव हॅट्रिक जर कोणाच्या नावावरती असणार ना तर ती मात्र नोंदवली जाईल. राज लोखंडे यांच्या नावावरती नोंदवली जाणार आहेत आणि निलेश धामणे यांच्याकडून बक्षीस असणार आहे परंतु ते नंतर अनाउन्समेंट केलं जाणार आहे. धावफलकावरती 18 सर्वाधिक जास्त तर ऑनर खुशच असणार आहेत आपल्या संघाच्या परफॉर्मन्स बद्दल, आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल आणि ज्या प्रकारची कामगिरी आतापर्यंत राहिलेली आहेत तीही मात्र अति सुंदर आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. ओ हो हो व्हॉट अ डिलिव्हरी, काय बॉल टाकलाय, वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगलं गोलंदाजीचं पृथ्थकरण मैदानावरती पाहायला मिळालं. राज लोखंडेनं धावा दिल्या, एक विकेट घेतल्या, जवळपास 4 विकेट या षटकामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे अनिकेतनं देखील 1 रन देऊन 1 विकेट घेतला होता पण त्याच रेसमध्ये 1 धावा देत 4 विकेट घेणारा गोलंदाज आणि त्यामध्ये हॅट्रिक सर्वाधिक महत्वाची होती. ती हॅट्रिक घेणारा गोलंदाज राज लोखंडे आपल्याला खास करून पाहायला मिळतोय आणि धावा धावफलकावरती लगावल्यात 18. 19 धावांचं लक्ष आहे. एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा येऊयात.